नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काल मी इंस्टाग्राम लाईव्हला गेले होते, तर मला भरपूर साऱ्या कमेंट्स येत होत्या की ताई तू कुठे राहते, हर्षदा तुझी कोण आहे, किंवा तुम्ही दोघी एकत्र राहता की वेगळे राहता. तर हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे. तर म्हटलं आज सगळ्यांना उत्तर द्यावं म्हणून मी आज हा ब्लॉग करते. हर्षदा आणि तुझं नातं काय आहे, आणि हर्षदा कुठे राहते. काही जण विचारते तुम्ही बहिणी बहिणी आहेत का, काही जण विचारते तुम्ही जावा जावा आहेत का. तर मग त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हो, आम्ही दोघी जणी सख्या बहिणी, सख्या जावा जावा आहेत आणि आम्ही दोघी पण एकाच गावात आणि एकाच घरात राहतो. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की ती रील स्टार आहे म्हणून मग ती बाहेर कुठे राहते किंवा काय. तर असं काही नाहीये, आम्ही दोघी पण एकाच घरात आणि एकत्र एकत्र कुटुंबात राहतो. म्हणजे ती कामानिमित्त बाहेर असते, त्यामुळे तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये दिसत नसेल. आणि मी पण घरी नसते, जास्त दुकानावर असते. तर तुम्हाला असं वाटेल की दोघी जण एकत्र व्हिडिओमध्ये वगैरे दिसत नाही. तर काय होतंय, ती शूट निमित्त ती कंटिन्यू बाहेर असते आणि मी दुकानावरती असते. आमचं शॉप आहे, बेकरीवरती असते. आणि शिक्रापूरमध्ये सेलिब्रेशन हाऊस पण आहे, हे पण तुम्हाला माहिती आहे. आणि दुकानावर असल्यामुळे आम्हाला घरी यायला लेट होतं. आणि असं होतं की ती कंटिन्यू बाहेर असते, मग तिला घरी यायला रात्रीचे 11, कधी 9, 10 असं होत राहतात. आणि त्यातून पण वेळ मिळाला तर आम्ही व्हिडिओ काढतच असतो, ते तर तुम्हाला माहिती आहे. किंवा तिच्या ब्लॉगमध्ये कधीतरी मला पाहता असताल. तर माझ्या बऱ्याचशा व्हिडिओ पण तीच शूट करते. मला लोक विचारतात की तुम्ही दोघी एकत्र नाही आहेत का, तुम्ही एकत्र या म्हणून, किंवा लाईव्हला एकत्र या. तर ठीक आहे, मी ते पण करेन, लाईव्हला पण एकत्र येईल. पण मला हे म्हणायचं, तुम्हाला हा प्रश्न असा का पडलेला आहे की बाबा आम्ही दोघी एकत्र राहत नाही म्हणून. का 2 बहिणी एकत्र राहू शकत नाही, 2 जावा जावा एकत्र राहू शकत नाही. आम्ही राहतोय, कारण तिचं जसं लग्न झालंय तसं आमच्या घरात वाद पण नाहीयेत, किंवा तिचं माझं भांडण नाहीये, किंवा असं ह्या गोष्टी पण नाहीयेत. असं नाही, म्हणजे ती काल इंस्टाग्रामला लाईव्हला होती आणि तिला सगळ्यांनी विचारलं होतं की बाबा तुम्ही दोघी एकत्र नसता का, तुम्ही दोघी एकत्र घरात राहत नाही का. तर मग तिला म्हणलं, ती म्हटली मला सगळे प्रश्न विचारतात आहेत असे, मग मी काय करू. तर म्हणलं मग एक काम कर, ब्लॉग बनव आणि सांग सगळ्यांना. जर त्यांना एवढे प्रश्न पडले असतील तर उत्तर देऊन टाकू. म्हणजे एवढाच प्रश्न नाही की बरं का बाबा फक्त तुम्ही एकत्र राहत, शिक्षण काय झालंय, ते कुठं असतात, तिचे मिस्टर काय करतात, माझे मिस्टर काय करतात, लय प्रश्न आहेत. तर म्हणलं मग जाऊ दे, ब्लॉग मध्ये सांगूनच टाक. तर आम्ही एकत्रच राहतो, आमचं एकत्र कुटुंब आहे. आम्ही गावाकडे राहतो. आणि हिची इच्छा होती पहिल्यापासून, म्हणजे हिचं लव्ह मॅरेज आहे, हे तर तिने रिव्हील केलेलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर तिचं म्हणजे म्हणणं होतं पहिल्यापासून की मी लग्न जरी केलं तरी पण मी गावामध्ये, म्हणजे हे जे मी राहते इथं वाडीमध्ये, तिथं मी वाडीत राहणार नाही. तर मी शिक्रापूरला किंवा मी कुठेतरी फ्लॅट घेऊन मस्त सिटीमध्ये राहील. कारण पहिल्यापासूनच तुम्हाला तर माहिती आहे, प्रोफेशनल असल्यामुळे गावाकडे जास्त होत नाही मला व्हिडिओ. पण माझं आता पहिल्याच होतं की मला फ्लॅट घेऊन राहायचंय, पण आता माझं असं नाहीये. पण आता माझं असं आहे की मला गावातच घर बांधायचंय आणि तसंच तिथेच राहायचंय. तिची इच्छा होती की फ्लॅट घ्यायचा, फ्लॅटमध्ये राहायचं. पण मला पहिल्यापासून फ्लॅट सिस्टीम ही आवडत नाही. आणि मी त्याला बऱ्याच वेळा म्हटले होते की बाबा फ्लॅट सिस्टीम नको नको. कारण फ्लॅटमध्ये काय होतं, एकतर मोजकी जागा असते, ठराविक छोट्या छोट्या रूम असतात आणि उंबऱ्याच्या बाहेर आपली हद्द नसते. त्याच किमतीत जर आपण स्वतःच्या जागेवरती जर घर बांधलं तर त्याचा ओनर शेवटपर्यंत हा आपण असतो. आणि त्यानंतर 3 मजले बांधायचे, 5 मजले बांधायचे किंवा अजून वाढवायचे, हे सगळं डिसिजन आपला स्वतःचा असतो. तर स्टीमला तसं काही नसतं. त्याच्यामुळे मी तिला ते गोष्ट बऱ्याच वेळा सांगत होते आणि तिला आता ती गोष्ट पटलेली आहे. त्याच्यामुळे तिने आता हे ठरवलेलं आहे की मी गावाकडेच बंगला बांधणार आहे. असं चालू आहे आता. बघू कधी होतोय काय. हा, तुम्हाला या प्रश्नाचं तर उत्तर मिळालं असेल की बाबा पहिली गोष्ट तुम्ही सगळे विचारता तुम्ही दोघी सख्या बहिणी, सख्या जावा आहेत का. तर चेहऱ्यानं वाटत नसलं तरी आम्ही सख्या बहिणी आहे, सख्या जावा आहेत आणि एकत्रच असतो. आम्ही एकत्र राहतो, फक्त जास्त एकत्र दिसत नाही. कारण माझं काय होतं, सकाळी मी 9-10 वाजता एकतर घर सोडते आणि रात्री 11-12 वाजतात घरी यायला मला. नाहीतर घरी यायला 11-12 वाजतात. आणि शक्यतो बाहेरून जर खाऊन आले तर घरी काय खाणार आहेत. आणि आलं की आमचं झोपणं असतंय. आणि सकाळी दाजी तर लवकर जातात कामावर, मग दुपारी भेटलो तर म्हणजे असतोच. पण ती तिच्या काम करते जास्त करून. सगळे मला म्हणतात तुला काम, तुझी बहीण असल्यामुळे तुला टेन्शन नाही कामाचं. ते तर राहायचं, ती करून ठेवते सकाळी उठलं की लवकर. आणि दुपारचं मग माझं काय असेल ते माझं प्रमोशनचे व्हिडिओ करत बसते. मग त्यामुळे गप्पा मारायला आणि बोलायला एवढा टाइमच भेटत नाही माहिती का या कामामुळे.
जसं लोक म्हणतात की यार म्हणजे बायकांचं असतं की नवरा नुसताच काम करतो, बायकोला वेळ देत नाही. तर मी खरंच सांगते, मी काम करते ना, तर कामामुळे टाइम देताच येत नाही घरातल्यांना. तसं होतं की आम्हाला जास्त बोलायला पण टाइम नाही भेटत. आणि आपलं असं होतंय की एकत्र आपण कंटिन्यू म्हणजे नाही का व्हिडिओ काढत नाही किंवा जास्त हे नाही, तर लोकांना असं वाटतं की आपल्या दोघांचे काहीतरी वाद झालेले आहेत किंवा आपण दोघं जण एकत्र राहत नाही किंवा काय असे बरेचसे प्रश्न त्यांना पडलेले आहेत. तर असं काही नाहीये, आम्ही एकत्रच राहत आहोत आजही. आत्ता पण मी तिच्याच रूम मध्ये बसून व्हिडिओ काढते. नाही, आम्ही सगळेच एकत्र राहतो. जसं मी तो घराचा व्हिडिओ पाहिजे, तुम्ही म्हणता की सासरचं घर दाखव, तर दाखवेल लवकरच. मी चाललंय माझा आज उद्या शूट करायचे ब्लॉग, तर तो पण तुम्हाला लवकरच मी दाखवेल. मला तर ह्या प्रश्नाचं उत्तर तर मिळालंच असेल की आम्ही दोघी जणी एकत्रच राहतो. फक्त आम्हाला आहे ना, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की एकत्र नसतात ना, तर कामानिमित्त मला टाइम नाही भेटत. पण आम्ही इथून पुढे प्रयत्न करू की दोघी एकत्र व्हिडिओ बनवण्याचा. मेन म्हणजे काय माहिती का, व्हिडिओ बनवायला कॉन्सेप्ट व्हिडिओ जे असतात ते कॉन्सेप्ट बनवायला आवडते. आणि मग कॉन्सेप्टला काय होतं की बॅकग्राऊंड म्युझिक शूट करा, कट व्हिडिओ घ्या, ते जोडा, एवढा टाइम लागतो. म्हणजे एक व्हिडिओ जर शूट करायचा म्हटलं आणि एडिट करून जर पोस्ट करायचं ना, तर एका दिवसात एकच व्हिडिओ होतो, माहिती का. तर कॉन्टेंट एवढं अवघड असतं. आणि माझे जे व्हिडिओ आहेत आणि माझ्या पब्लिकला ती सवय झाली की त्याच व्हिडिओ बघायच्या. तर माझे लिपसिंग किंवा ओन व्हॉइस स्वतःचे व्हिडिओ असतात जास्त करून, तर त्या माझ्या पटकन होतात. त्याच्यामुळे मी मग त्या व्हिडिओ शूट करते आणि ज्या कॉन्सेप्टच्या असतात तर मग त्याला मला तेवढा वेळ नाही देता येत करत बसा. त्यामुळे मी तिला मी तुझे व्हिडिओ शूट करते, तू पण ओन व्हॉइस कर. त्याच्यामुळे ती बऱ्यापैकी ओन व्हॉइस व्हिडिओ करत असते. माझ्या सगळ्याच व्हिडिओ ही शूट करत असते आणि मला व्हिडिओ काढ म्हणून आग्रह पण हिचाच असतो. आणि जेव्हा केव्हा मी मध्ये मध्ये बंद करून टाकते ना की नाही बस, मला नाही होत आता, मला नाही करायचं, कारण मला घरातलं काम, त्यातून वेळ भेटला तर मला दुकानावरती जावं लागतं, त्यातून अजून मला माझी अदर दुसरी कोणती पण कामं असते, तर या सगळ्यातून मला हे करायला वेळ नाही भेटत आहे. मग मी म्हटलं ना की आता मी बंद करणार आहे, बस मला नाही होतं हे, की परत ती मला येणार काहीतरी म्हणणार तुला काय होतंय करायला, एवढे सगळेजण करतात आणि तुला घरात बसून एवढी गोष्ट जमत नाही, असं तसं. तर व्हिडिओ करायला आग्रह इच्छा जास्त असतो म्हणून मी व्हिडिओ चालू केलेला आहे. खरं माहितीये का, आता मला वाटतं 4 वर्ष झालं मी मेहनत करते या क्षेत्रात. मला माहितीये ती गोष्ट किती अवघड असते आणि त्याच्यामध्ये सक्सेस पण किती आहे आणि मेन पैसा किती आहे, कसं आहे. त्यामुळे मी आपलं फोर्स करत असते, बाबा कर, काही ना काही 4 पैसे येतील. आणि तुम्हाला पण मी सांगते की बाबा तुम्ही बघत असताल व्हिडिओ तर सोपं काम आहे. एकदा का तुम्हाला सवय लागली तुम्ही ब्लॉगिंग स्टार्ट करा, कारण आता सगळे लोक ब्लॉगिंग वरती आहेत. काय करायचं, फक्त मोबाईल हातात घ्यायचा आणि तुम्ही दिवसभर काय करता हेच तर सांगायचं. हे झालं की फक्त मोबाईल हातात घ्यायचा आणि तुम्ही दिवसभर काय करता हे सांगायचं. हे बोलायला खूप सोपं वाटतंय, पण ते ज्यावेळी करतंय ना माणूस तेव्हा त्याला समजतंय. किंवा जे लोक म्हणतात की ह्यांना काही काम आहे, मोबाईल घेऊन कंटिन्यू फिरतात किंवा व्हिडिओ काढतात किंवा हे झालं तुमचं बोलायचं. पण जे करतंय ना त्याला समजतंय की ह्याच्या पाठीमागे किती मेहनत आहे आणि किती कष्ट आहेत आणि किती कंटाळा येतो, किती करायचं वाटतं, किती करावं असं नाही वाटत. जसं आता म्हणलं एका कॉन्सेप्टला 1 दिवस जातो, तसंच ब्लॉगिंगचं पण आहे. ब्लॉग दिवसभर शूट करायचं, रात्री एडिट करायचं, आपल्याकडून एखादा शब्द चुकला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी लागते. कारण तो एडिट करायला 10-15 मिनिटाचा ब्लॉग असतो, तो एडिट करायला 1 तासभर जातो, तो परत एकदा रिपीट बघावा लागतो. पण जर आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे आणि कुठल्या क्षेत्रात आपण जर काम करत असेल तर 100% मेहनत ते आहेच. त्याच्यामुळे मेहनत पण तेवढीच आहे आणि तुम्ही जर कन्सिस्टन्सी ठेवली कंटिन्यू तर नक्कीच त्याचं फळ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे मी हिला सारखी म्हणते की तू मध्ये बंद नको करत जाऊ, कंटिन्यू चालू ठेवत राहा. तर आता छान अशा गप्पा मारून झालेले आहेत आणि जर तुमचं जे प्रश्न होतं त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. तर आता पुढचा अजून कोणता प्रश्न आहे तो पण मला सांगा, म्हणजे तो प्रश्नावरती आम्ही ब्लॉग बनवून पोस्ट करू. म्हणजे त्या शंका आहेत त्या शंका पण आम्ही दूर करायचा प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून करू. तर व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.